आणि ते रिमोटने वजनात फेरफार करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार आलेली आहे. आर्णी तालुक्यातील आंबोडा येथे रिमोटच्या सहाय्याने इलेक्ट्रिक वजन काट्यात फेरफार करून कापूस खरेदी करत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळींचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून 14 आरोपींना मुद्देमालांसह अटक करण्यात आली. ही टोळी 11 मार्च पासून गावात दाखल होऊन बाजार भावापेक्षा सुमारे 200 रुपये जास्त दर देण्याचे आमिष दाखवत शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत होती. जास्त दर मिळत असल्याने अनेक शेतकरी त्यांच्याकडे कापूस विकत होते. मात्र 18 मार्च रोजी रमेश देवसिंग राठोड यांच्या कापसाचे वजन अपेक्षेप्रमाणे खूपच कमी निघाल्याने संशय निर्माण झाला. यावेळी संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले असता एका आरोपाकडे भुरकट रंगाचा रिमोट आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तपासादरम्यान रिमोटच्या सहाय्याने इलेक्ट्रिक वजन काट्याचे रीडिंग कमी केली जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणात दिलीप धोरपडे यांचे सुमारे 9,900 किलो कापूस किंमत अंदाजे 65,700 रुपये, तसेच रमेश राठोड यांचे सुमारे 500 किलो कापूस किंमत अंदाजे 36,800 रुपये, यामध्ये एकूण सुमारे 1,02,500 रुपयाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय गावातील इतर शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारे फसवले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेले वाहन, इलेक्ट्रिक वजन काटा, रिमोट व इतर साहित्य जप्त केले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात आर्णी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पडली व पुढील तपास सुरू आहे.